महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे जालना जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी मंठा तहसीलदार सौ. सुमन मोरे यांच्या बदलीची मागणी करत केलेल्या तक्रारीची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय, परतूर यांनी संबंधित तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे दिलेल्या निवेदनात सौ. सुमन मोरे यापूर्वी बदनापूर येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असताना त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी सापळा कारवाई केल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांची मंठा येथे नियमित तहसीलदार म्हणून नियुक्ती न करता जिल्हाधिकारी कार्यालयात साईड पोस्टेक देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत विभागीय आयुक्त कार्यालयाने जिल्हाधिकारी जालना यांना तक्रारीतील मुद्द्यांची चौकशी करून नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच उपविभागीय अधिकारी परतूर यांनी मंठा तहसीलदारांना नोटीस बजावत तक्रारीतील आरोपांबाबत आपली बाजू मांडून तातडीने खुलासा सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान प्रशासनाने चौकशी प्रक्रिया सुरू केली असली तरी अद्याप तहसीलदारांच्या बदलीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे चौकशी अहवालानंतर प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे मंठा तालुक्यासह संपूर्ण जालना जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ताज्या बातम्यासाठी लॉग ऑन करा नेत्रा न्यूज 24.